श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 181. लालासाहेब हिंदुस्थानी ब्राह्मण. हैदराबाद येथील एक लालासाहेब हिंदुस्थानी ब्राह्मण निजाम संस्थानात नोकर होते. त्यांना श्वेतकुष्ठ रोग उत्पन्न झाला. त्या योगाने लालासाहेब फार काळजीत पडले. त्यांना कोणी सांगितले की येथून 8 कोस आलवाल नावाचे व्यंकटेशाचे जागृत स्थान आहे. तेथे अनुष्ठान केले असता गुण येईल. ते ऐकून लालासाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन 6 महिने अनुष्ठान केले, परंतु गुण नाही. मग लालासाहेब परत हैदराबादेस आले. पुढे काही दिवसांनी एक दिवस त्यांना असा दृष्टांत झाला की रात्री माडीवर निजले असता स्वप्नात एक सुंदर आणि पुष्ट अशी गाय त्यांच्या दृष्टीस पडली. तेव्हा त्यांना असे वाटले की जिना सोडून गाय वरती कशी काय आली? ही काय जागृती आहे की स्वप्न आहे? असा विचार करीत असताच तो गायीच्या पाठीमागे एक भगवी वस्त्रे धारण करणारी तेजपुंज मूर्ती दिसली. त्या मूर्तीला वंदन करून आपण कोठील? ही गाय कोणाची? आपण द्वारे बंद असता जिना चढून वर कसे आलात? वगैरे प्रश्न करिता साधू बोलले, ही गाय आमचीच आहे. आम्ही गाणगापूर सोलापूरचे मध्ये राहतो. आम्हाला जाण्या येण्याला प्रतिबंध कोठेच असत नाही. आम्ही पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी दृश्य अदृश्य रूपाने जात असतो. असे म्हणत म्हणत ते दिसेनासे झाले. हे लालासाहेबांनी पाहून त्यांना मोठे अद्भुत चमत्कार वाटला व हे काय स्वप्न पडले असा त्यांना विचार पडला. पुढे दुसरे दिवशी त्यांना एक सत्पुरुषाची गाठ पडली. बोलता बोलता त्या सत्पुरुषांनी त्यास असे सांगितले की तुम्ही अक्कलकोटास जावे. त्या ठिकाणी महात्मे आहेत. ते तुम्हाला आरोग्य संपन्न करतील, यात संशय व शंका नाही. सत्पुरुषाच्या सांगण्याला आणि रात्रीच्या स्वप्नाला मेळ बसला असे त्यास वाटले व रात्री दर्शन दिलेली मूर्ती अक्कलकोटचीच असावी अशी त्यांची खात्री झाली. मग त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. अक्कलकोटी पोहोचल्यावर चौकशी अंती चोळप्पाकडे महात्मा आहेत असे समजतात चोळप्पाकडे दर्शनास आले. तो महाराज सेवेकऱ्यासह चोळप्पाकडे पलंगावर विराजमान झालेले लालासाहेबांनी पाहिले. पाहता क्षणी स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी लालांची खात्री झाली व महाराजांच्या समोर ती कपिला गायीही दिसली. त्याचबरोबर त्यांना अष्टभाव उत्पन्न झाले आणि लोटांगणवर लोटांगणे घालीत त्यांच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहत गळत तोंडाने, प्रभुराया तुमची अघटित लीला, अघटित सामर्थ्य काय सांगावे. धन्य धन्य, आजी माझी 42 कुळे उद्धरली अशी अनेक प्रकारची स्तुती केली आणि पायांवर डोके ठेवून हात जोडून ते खाली बसले. इतक्यात महाराज म्हणाले, का रे, आमच्या गाईला मारीत होतास का काय? तुला मस्ती आली? असे समर्थांचे भाषण ऐकून त्यांना फारच पश्चाताप झाला. मग ते सेवेकरिता काही दिवस श्रींजवळ राहिले. महाराजांनी आज्ञा केली, कुत्र्यांना तुकडे घाला. ती आज्ञाशीर सामान्य करून रोज कुत्र्यांना भाकरी खाऊ घालू लागले. काही दिवसांनी लालासाहेबांचे कुष्ठ निःशेष जाऊन शरीर दिव्य झाले. मग महाराजांची आज्ञा घेऊन ते हैदराबादेस गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 182. सुंदरी वांद्री. बम गार्डन साहेबांजवळ एक सुंदरी नावाची वांद्री होती. पुढे ती वांद्री मनुष्याच्या अंगावर धावून जाई व चावे. साहेबांच्या अंगावर 1-2 वेळा चावण्याकरता गेली. तेव्हा साहेबांना राग येऊन हुकूम केला की वांद्रीला गोळी घालून ठार मारा. तेव्हा 2-4 आसामी शिपाई तिच्या पाठीस लागले. ती पळत पळत येऊन खंडोबाच्या भिंताडाच्या आड लपून राहिली. ते भुजंगाने पाहिले. तेव्हा भुजंगा स्वामीरायांची प्रार्थना करू लागला व म्हणाला, महाराज, वांद्रीला शिपाई ठार मारित आहेत, तर तिला इकडे आणू काय? महाराज म्हणाले, घेऊन ये जा. तेव्हा भुजंगाने तिकडे जाऊन वांद्री सांगितले, तुला स्वामी समर्थ बोलावित आहेत, चल ये इकडे. असे म्हणताच जसे पाळीव कुत्रे असते आणि त्याला ये असे म्हटले म्हणजे शेपूट हलवीत धन्याच्या मागून जाते, त्याप्रमाणे सुंदरी भुजंगाच्या पाठीमागून गेली. हा चमत्कार शिपाई पाहतच आहेत. सुंदरीने महाराजांना पाहताच ती त्यांच्या पायांवर गडबडा लोळू लागली. सर्व लोक आश्चर्याने चकित झाले. त्या वांद्रीला महाराज म्हणाले, काय ग चावटे, लोकांना चावतेस काय? तुला मस्ती आली आहे? आजपासून कोणाला चावू नकोस. चावलीस तर लाख कोरडे मारू. असे म्हणून महाराज उगीच राहिले. पुढे ती वांद्री कोणालाच चावत नसे. ज्या ठिकाणी श्रींची स्वारी असे त्या ठिकाणी आसपास झाडावर तिने राहावे. केव्हा केव्हा मनुष्यातही बसत असे. कधी कधी महाराजांनी आपली टोपी तिच्या डोक्यात घालावी, कधी आपल्या गळ्यातील फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घालाव्या, पेढे खाऊ घालावे. असे श्रींचे खेळ त्या सुंदरीबरोबर चालत असत.
पुढे काही दिवसांनी श्रीचरणांजवळ सुंदरीने देहविसर्जन केला. काय तिची पुण्याई! तिला मोठ्या थाटाने गुलाल, बुक्का, लाह्या उडवीत नेऊन लोकांनी समाधी दिली. असो, असे समर्थचरणी जे लीन झाले ते पशु असोत किंवा मानव असोत, त्यांना इहपर लोकात उत्तम गती मिळेल हे साहजिकच आहे. या ठिकाणी लेखक असे लिहितो की हे सर्व संबंध पूर्वजन्मीचे असावेत. नाहीतर श्री समर्थ चरणांना शरण जावे अशी बुद्धी उत्पन्न होऊन त्यांची कार्ये अनायसे होऊन पुष्कळ लोक कृतार्थ झाली आहेत. काय पोटाशोळ्या जगात थोडे आहेत? पिशाच्याने झपाटलेले, दरिद्री, नाना प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त झालेले, मोठमोठ्या संकटात सापडलेले, पुत्रादिकांच्या चिंतेत पडलेले जगात पुष्कळ होते, आहेत आणि असतीलही. परंतु ज्यांचा पूर्वसंबंध काहीतरी असेल त्यांनाच श्री स्वामी महाराजांच्या चरणी शरण जावे अशी बुद्धी उत्पन्न होणार. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळघडी आल्या विना. तात्पर्य असे वाटते की आम्ही जीवांनी जितकी आपल्याला बनेल तितकी अहंकार, अश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे दोष टाकून श्री स्वामी महाराजांची काया वाचा मनाने सेवा करावी हेच योग्य आहे. नाहीतर जीव अधोगतीला चाललाच आहेत. त्यांची कोण गती करावी आणि कोण अधोगती करावी हे त्यांनाच ठाऊक. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 183. अक्कलकोटच्या कारभाऱ्याचे डोळे बरे केले. अक्कलकोट संस्थानाचे कारभारी दिनकरराव आनंद जातीचे शेणवी यांच्या डोळ्यांना विकार होऊन रात्रंदिवस डोळ्यांची एकसारखी आग होत असे. त्या योगाने ते फार त्रासून गेले. वैद्य, डॉक्टर वगैरेंचे उपाय थकले. तेव्हा एक दिवस श्रीपाद भटजीस त्यांनी सांगितले, स्वामींची प्रार्थना करून डोळ्यास औषध काय म्हणून विचारावे. तेव्हा श्रीपाद भटाने येऊन श्री गुरु सद्गुरुनाथांची प्रश्न केला. कारभाऱ्यांच्या डोळ्यांची आग होते, त्याला औषध काय? हे ऐकून महाराज म्हणाले, 3 दिवस डोळ्यात हत्तीचे मृत घाल, म्हणजे डोळे बरे होतील. ही आज्ञा श्रीपाद भटाने कारभाऱ्यांना कळविली. त्यांनी 3 दिवस हे मृत घालताच डोळे साफ बरे झाले व दिसू लागले. आग बंद झाली. त्यांना अद्भुत चमत्कार वाटला. कारण वैद्य, डॉक्टर यांच्या औषधाचे उपाय ज्या ठिकाणी थकले तेथे सहज हत्तीच्या मृतापासून नेत्ररोगाची शांती व्हावी. हे हत्तीच्या मृताचे सामर्थ्य काय तर नव्हे, समर्थांच्या शब्दांचे ते सामर्थ्य. जे काय तोंडातून येईल ते अचूक व्हायचेच आहे. असो, अशा समर्थ लीला अनेक आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 184. नंदाराम सुंदरजी गवंडी. पुण्यातील नंदाराम सुंदरजी गवंडी याजला 3 वर्ष मृतकुच्च रोगाने फारच पीडा केली. वैद्य, डॉक्टर यांचे उपाय सर्व थकले. काही उपाय चालेना. द्रव्यही पुष्कळ खर्ची केली, परंतु सर्व व्यर्थ. एक वेळ बाळकृष्ण जोशी यांचे आणि गवंडी यांची गाठ पडली. जोशी यांनी सांगितले, अक्कलकोट स्वामीचे दर्शन तुम्ही घ्याल तर या वादीपासून खचित मुक्त व्हाल. गवंडी म्हणाले, ते महाथोर अवतारी आहेत असे मीही ऐकतो, तर तुम्ही कृपा करून त्यांच्या नावाचा अंगारा लावा व थोडा गुण आला म्हणजे मी लगेच अक्कलकोटात जाईन. जोशी यांनी समर्थ नावाचा अंगारा लावला. त्याच रात्री त्यांना आराम वाटला. जळजळ कमी झाली, कळही कमी झाली व छान झोप लागली. प्रातकाळी उठून अक्कलकोटात जाण्याची तयारी केली. अक्कलकोटात जाऊन बाळकृष्ण जोशी यांचे घरी उतरले. श्री समर्थरायांचे दर्शन घेतले व काही दिवस अक्कलकोटास राहिले. पुष्कळ गरिबांना वस्त्र, अन्ने दिली. ब्राह्मण भोजनही केले. श्रीमंत असून फार द्रव्य खर्च केली. एक दिवस त्यांना सोमवार व्रत असल्या कारणाने ते मल्लिकार्जुनाच्या दर्शनास गेले. त्याच ठिकाणी बाहेर ओट्यावर स्वामी समर्थांची स्वारी बसली होती. गवंडी आणि जोशी या उभयतांनी प्रथम महाराजांचे दर्शन घेऊन आत देवालयात गेले. तो शंकराची पिंडी दिसत नसून त्या ठिकाणी महाराजच दिसू लागले. म्हणून बाहेर आले. तोच श्रींची स्वारी बसलेलीच आहे असे उभयता पाहून ते फार चकित झाले. पुष्कळ प्रकारे स्तुती केली. हे त्रैलोक्याधिपती, हे सर्व व्यापक, हे देव अखिलेश्वर संपन्न, हे देव अपरिमित उदार, हे देव अनाथ संकट नाशना, हे देव करुणासागरा इत्यादी स्तुतिवाक्यांनी स्तुती केली. अष्टभाव ज्यांना प्राप्त झाले आहेत असे अनन्य त्या भगवान मूर्तीला शरणागत होऊन अखंड आम्हा अनाथांना आपली सेवा घडावी अशी त्यांनी प्रार्थना केली. महाराजांनी नैवेद्याबद्दल
गवंडी यांना दरमहा 10 रुपयांची नेमणूक केली. अशी गवंडी याचवर प्रभुरायांची कृपा झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 185. पुण्याचे आप्पासाहेब सबनीस. पुण्याचे आप्पासाहेब सबनीस श्रीमान गृहस्थ, परंतु स्त्री पुरुषास पिशाच्य बाधा जबरदस्त होती. पिशाच्या अंगात शिरले म्हणजे 4-4 दिवस 8-8 दिवस खाणे-पिणे बंद. त्यांना नाना प्रकारची अनुष्ठाने, गुरुचरित्राची सप्ते, पंचाक्षरी यांची तोडगे केले, परंतु गुण नाही. सर्व उपाय करून थकले. शेवटी त्यांनी असे ठरविले की आता गाणगापुरात जाऊन श्री दत्ताची आराधना करावी. मग 4 मनुष्य बरोबर घेऊन ते गाणगापुरास निघाले. तो वाटेत अक्कलकोट लागले. येथे स्वामींचे दर्शन घ्यावे असे मनात आले. त्या दिवशी महाराज कर्नाळकर यांच्या वाड्यात होते. त्या ठिकाणी जाऊन सबनीसांनी दर्शन घेतले. ती दिव्य मूर्ती पाहून सबनीसांचे डोळे अगदी दिपून गेले. नारळादी फळावळ पुढे ठेवून चरणी नमस्कार घातला आणि प्रार्थना केली की आम्ही गाणगापुरास व्याधी निरसनार्थ जात आहोत, आज्ञा असावी. हे ऐकून महाराज म्हणाले, जाऊ नका, आम्ही राख रांगोळी करून टाकू. असे ऐकून उभयंता तेथेच राहिली. 5 वर्षे त्यांनी कडक सेवा केली. ती अशी: ब्राह्मणांकडून पादुकांवर अभिषेक, गुरुचरित्राचे पारायण, सेवेकऱ्यास रोज माधुकरी, 1 भाकरी आणि 1 मूद. त्याचप्रमाणे ती उभयंता औदुंबराला प्रदक्षिणा घालीत. प्रथम तो संबंध दांडगाई फार करीत असे व अशा अनुष्ठानांनी काय व्हायचे, मी असा जाईन काय, याचा फडशा पाडीन, मी पिशाच्य होण्याला हाच कारण आहे, असे नेहमी बडबडत असे. अंगात आले म्हणजे महाराजांचे दिव्य दर्शन त्याच्याने घेवत नसे, आरती पाहवत नसे, परंतु जसजशी सेवा होऊ लागली तसतसा तो नरम होऊ लागला. आता मी काय करू हा मार माझ्याने सोसवत नाही. पुढे तर तो रडू लागला. 5 वर्षांचे सुमारास पिशाच्य सबनीसांस सोडून गेले. सबनीस आरोग्य प्राप्त पावले. मोठा आनंद झाला. पुढे तेथेच ते वकिलीची धंदा करू लागले. तो पुन्हा पिशाच्य उपद्रव होऊ लागला. तेव्हा एक दिवस त्यांनी महाराजास विचारले, महाराज, पिशाच्य पुन्हा उपद्रव करीत आहे. तेव्हा महाराज म्हणाले, मध्यस्थीपणा कशाला करता. हे ऐकून त्यांनी वकिली सोडली व वकिलीचा पैसा जो जमा होता तो तत्काळ महाराजांच्या सेवेत खर्च केला. एक दिवस सबनीसांच्या आईने महाराजांची प्रार्थना केली. सरस्वतीला पुत्र नसल्या कारणाने जहागिरी फुकट जात आहे. तेव्हा महाराज म्हणाले, जा, होईल मुलगा, असे म्हणून नारळ तिच्या पदरात टाकला. काही दिवसांनी बाईला मुलगा झाला. ते सबनीस हमेशा अक्कलकोटास येत असत. त्यांचे समर्थचरणी अत्यंत प्रेम जडले होते. अक्कलकोटास एक घर विकत घेऊन 1 वर्षाची सामुग्री आत भरून महाराजांप्रित्यर्थ त्यांनी ब्राह्मणाला अर्पण केले. नंतर ते समर्थांचे निरंतर भजनपूजन करीत असत. अशी त्यांच्यावर श्रींची कृपा झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 181 ते 185 पूर्ण झाले.